हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न पाहत आहोत. प्रश्न घ्या. संतोष सुरेशपेक्षा उंच. संतोष सुरेशपेक्षा उंच. संतोष सुरेशपेक्षा उंच. लिहून घ्या प्रश्न. संतोष सुरेशपेक्षा उंच पण संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. सतीशपेक्षा ठेंगू आहे. ठेंगू म्हणजे बुटका. संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. दुसरं घ्या. रमेश शरदपेक्षा उंच. रमेश शरदपेक्षा उंच पण रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. गोपालपेक्षा ठेंगू आहे. गोपालपेक्षा ठेंगू आहे. तिसरं वाक्य काय दिलंय? दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू. दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू पण गोपालपेक्षा उंच आहे. पण गोपालपेक्षा उंच. तर याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. सर्वात उंच कोण? पहिला प्रश्न आहे सर्वात उंच कोण. दुसरा प्रश्न आहे या 7 मुलांमध्ये सर्वात उंच कोण? या 7 मुलांमध्ये सर्वात ठेंगू कोण? सर्वात ठेंगू कोण आहे? आणि तिसरं, उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल? आता ही 7 मुलं आहेत आणि यांची रचना केल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर काढता येणार नाही. मग पहिल्यांदा रचना करता आली पाहिजे. जसं सांगितलेले तशी रचना करायची. संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू. म्हणजे याच्यावरनं काय होईल? संतोष हा सुरेशपेक्षा उंच. हा सुरेश. हा संतोष सुरेशपेक्षा उंच दाखवायचं इथे. ही उंची त्यापेक्षा ही. पण सतीशपेक्षा ठेंगू म्हणजे सतीश त्यापेक्षा उंच येणार आहे. म्हणजे पहिल्या वाक्यावरून आपल्याला अशी रचना करता येईल. संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. दुसरं वाक्य काय म्हणले? रमेश शरदपेक्षा उंच. रमेश शरदपेक्षा उंच. शरदपेक्षा उंच. रमेश शरदपेक्षा उंच. रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे त्यापेक्षा उंच आपल्याला गोपाल दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे उंचीनुसार आपण त्याची जर रचना केली तर या ठिकाणी रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. तिसरं वाक्य काय म्हणतायत? दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू पण गोपालपेक्षा उंच आहे. दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू आहे म्हणजे सुरेश मोठा येईल. आता इथे रचना पहा कशा पद्धतीनं करायची आहे. काय म्हणतोय? दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू आहे पण हा दिनेश आहे ना, हा सुरेशपेक्षा ठेंगू आहे. दिनेश हा सुरेशपेक्षा ठेंगू आहे म्हणजे सुरेशपेक्षा बुटका आहे. दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू पण गोपालपेक्षा उंच आहे. गोपालपेक्षा उंच आहे. या पद्धतीनं रचना तिन्ही वाक्यांची झाली. मग यामध्ये कोणाचं एकत्रीकरण करायचं आहे? यांचं एकत्रितकरण करायचं आहे. आता इथे मध्ये संतोष, रमेश आणि दिनेश हिंद आहे. पण सतीश आणि सुरेश कुठं आलेत का? पुढं आलेत. पहा इथे आलेत. या दोघांचं कॉम्बिनेशन इथे जमेल. इथे
दिने सतीश, संतोष त्यापेक्षा बुटका सुरेश, आणि सुरेश सुरेशपेक्षा बुटका दिनेश, दिनेशपेक्षा बुटका गोपाल, गोपाल पुन्हा इथं आलाय गोपाल, गोपालपेक्षा बुटका रमेश, त्यापेक्षा बुटका शरद. अशी 7 जणांची रचना आहे. पहा 7 जण, 2 3 4 5 6 7 जण. मग आता याच्यामध्ये दाखवायचं पहा कुणाची रचना करता येईल अगोदर. तर पहा या दोघांचं कॉम्बिनेशन जुळवलं तर सुरेश कॉमन आहे. इथे सुरेश आहे, इथे सुरेश आहे. मग हे सुरेश दोघांखाली घेतले, एका सुरेश घेतले तर सतीश उंच येईल. मी सर्वात उंच सतीश आला, सतीशच्या नंतर संतोष आहे, सतीशच्या नंतर संतोष आहे, संतोषच्या नंतर सुरेश आहे. मी वरची रचना घेतली, मग त्याच्यातलाच हा सुरेश इथं आला. सुरेशपेक्षा बुटका दिनेश आहे, दिनेशपेक्षा बुटका गोपाल आहे. आणि मग तिसरी रचना, मधली रचना गोपालपेक्षा बुटका रमेश आहे, आणि रमेशपेक्षा बुटका शरद आहे. म्हणजे या कुणाचं कॉम्बिनेशन कसं जुळवत जायचं पहा. की इथनं उलटं गेलं आपण, शरदपेक्षा रमेश मोठा, रमेशपेक्षा गोपाल, मग इथं गोपालपेक्षा मोठा दिनेश, दिनेशपेक्षा मोठा सुरेश इथं आला, सुरेशपेक्षा मोठा संतोषपेक्षा मोठा सतीश. आणि मग याची प्रश्नांची उत्तरं सोपी होऊन जातात. सर्वात उंच कोण येईल? सतीश, सर्वात उंच सतीश. सर्वात ठेंगू कोण आहे? म्हणजे सर्वात बुटका शरद, सर्वात बुटका शरद. आणि उंची लावली तर मधोमध कोण येईल? मधोमध दिनेश, मधोमध कोण आहे? दिनेश. म्हणजे या पद्धतीनं रचना, जेव्हा आपण दिलेल्या शब्दानुसार वाक्याची शब्दांची रचना करतो, नुसतं हे तोंडी करायचं नाही, ही रचना करणं गरजेचं आहे. ही रचना करता आली तर हे प्रश्न खूप सोपे असतात. आता पुढील प्रश्न घ्या. 5 विषयांची परीक्षा, 5 विषयांची परीक्षा, 5 विषयांची परीक्षा सोमवारी सुरू होऊन, 5 विषयांची परीक्षा सोमवारी सुरू होऊन सलग 5 दिवस होती. सलग 5 दिवस होती. सोमवारी सुरू झाली म्हणजे कोणवारपर्यंत चालेल? 5 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 5 दिवस. 5 विषयांची परीक्षा सोमवारी सुरू होऊन सलग 5 दिवस होती. मग काय म्हणले आता पेपरची रचना पहा. इतिहासाच्या आधी गणित, इतिहासाच्या आधी गणित लिहा, प्रश्न लिहा अगोदर. इतिहासाच्या आधी गणित, स्वल्पविराम, इतिहासाच्या आधी गणित. भूगोलानंतर विज्ञान, भूगोलानंतर विज्ञान. आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. पुन्हा पहा, इतिहासाच्या आधी गणित, स्वल्पविराम, भूगोलानंतर विज्ञान. आता इथं स्वल्पविराम दिला नाही का, तर आणि आहे पुढे. भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये, भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. आणि मग याच्यावरून आधारित प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ही परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? याच्यामध्ये प्रश्न काय आहेत? पहिला प्रश्न पहा. परीक्षेची सुरुवात परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? म्हणजे कोणता पेपर पहिल्या दिवशी झाला? सोमवारी. मराठीचा पेपर कोणत्या दिवशी? मराठीचा पेपर
कोणत्या दिवशी? कोणवारी आला मराठीचा पेपर? तिसरा, शुक्रवारी कोणत्या विषयाचा पेपर? शुक्रवारी कोणत्या विषयाचा पेपर? प्रदीप भूगोलाच्या पेपरला गैरहजर. प्रदीप भूगोलच्या पेपरला गैरहजर होता, तर त्या दिवशी कोणता वार होता? प्रदीप भूगोलच्या पेपरला गैरहजर होता, तर त्या दिवशी कोणता वार होता? असे 4 प्रश्न आहेत. 4 दुने 8 मार्काला प्रश्न आहे. आता इथं पहा, प्रश्नाची रचना करावी लागेल आपल्याला. पहिल्यांदा दिलेली माहिती पहा. इतिहासाच्या आधी गणित. इतिहासाच्या आधी गणिताचा पेपर आहे. इतिहासाच्या आधी गणिताचा पेपर आहे. पहिल्या शब्दावरून रचना झाली. दुसऱ्यांदा काय दिले? इतिहासाच्या आधी गणित, नंतर भूगोलानंतर विज्ञान. भूगोल याच्यानंतर विज्ञान. भूगोलाच्या नंतर विज्ञानचा पेपर झालेला आहे. दुसऱ्या ओळीत, दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेले वाक्यात. आणि तिसरं काय म्हणले? भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी. भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर आहे. भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर आहे. तर याच्यावरनं प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता पहा, इथे कुठं कॉम्बिनेशन करता येईल? इतिहास इथे भूगोल आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये. आता पहा, भूगोलानंतर भूगोल आणि इतिहास याच्यामध्ये मराठी, म्हणजे इतिहास आणि भूगोल असं देखील म्हणू शकतो आपण. भूगोल आणि इतिहासच्या मध्ये याचाच अर्थ इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये मराठी. आता दोघांच्या मध्ये कोण आहे? आपल्याला मागचा पुढे म्हणलं की या मुलाच्या आणि मागचा या दोघांच्या मध्ये आहे. मग मागचा आणि पुढला याच्यामध्ये कोण आहे? किंवा पुढला रुद्र आणि सतीश याच्यामध्ये योगिता आहे. मग सतीश आणि रुद्र याच्यामध्ये योगिता म्हणलं तर चालेल. रुद्र आणि सतीश यांच्यामध्ये योगिता काय? सतीश आणि रुद्र यांच्यामध्ये योगिता एकच. या दोन्हीचा अर्थ एकच. मग याची रचना पहा. इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये आपल्याला घालता येईल मराठी. म्हणजे काय होईल? सुरुवात गणित. गणिताच्या अगोदर नंतर इतिहास आहे, म्हणजे इतिहासाच्या अगोदर गणित आहे. याच्यात बदलता येणार नाही. आता नंतर काय म्हणलं? इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये मराठी आहे, म्हणजे भूगोल आणि इतिहास याच्यामध्ये मराठी. याचा अर्थ इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये मराठीचा पेपर टाकावा लागेल. आले का मध्ये? बरोबर. इतिहास आणि भूगोल, म्हणजे भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठी आहे. आणि भूगोलाच्या नंतर विज्ञान आहे. आणि मग आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. परीक्षेची सुरुवात. आता वार पण लिहावे लागणार आहेत. परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? परीक्षेची सुरुवात गणिताच्या पेपरने झालेली आहे. परीक्षेची सुरुवात गणिताच्या पेपर झाली. मराठीचा पेपर कोणत्या दिवशी आहे? इथे सोमवार येईल, इथे मंगळवार, या ठिकाणी आहे बुधवार, या ठिकाणी आहे गुरुवार, या ठिकाणी आहे शुक्रवार. शुक्रवारी शेवट झालाय. मग मराठीचा पेपर कोणत्या दिवशी होता? कोणवार विचारलेला आपल्याला, तर बुधवार. मराठीचा पेपर बुधवार. पुन्हा काय म्हणले? शुक्रवारी. शुक्रवारी कोणता पेपर होता? शुक्रवारी पेपर आहे विज्ञान. शुक्रवारी कोणत्या विषयाचा पेपर होता? तर शुक्रवारी विज्ञान विषयाचा पेपर आहे. नंतर काय म्हणले? भूगोलाचा पेपरला प्रदीप गैरहजर होता. मग तो भूगोलाचा पेपर कोणत्या दिवशी होता? की प्रदीप कोणत्या दिवशी गैरहजर होता असं म्हणलेलं आहे. मग तो भूगोलाच्या पेपरला गैरहजर होता, तर तो कोणत्या वारी गैरहजर होता?
फक्त भूगोलाचा पेपर गुरुवारी होता, त्या दिवशी तो गैरहजर होता. या पद्धतीने हे सोपे सोपे प्रश्न असतात, अगदी सोपे असतात. फक्त याची रचना मात्र व्यवस्थित करता येणं गरजेचं असतं. पुढे कोण मागे कोण यांचं प्रत्येक वाक्याची रचना करायची, मग त्याचं कॉम्बिनेशन जुळवायचं. यामध्ये तोंडी नुसतं वाचून उत्तरं काढायची नाही. या ठिकाणी आपण रचना केली. ही इतिहासाच्या अगोदर गणिताचा पेपर, भूगोलाच्या नंतर विज्ञानाचा पेपर, आणि मग भूगोल आणि इतिहासाच्या मध्ये मराठी, आणि ते जर इतिहास आणि भूगोलाच्या मध्ये मराठी म्हणलं तरी चालू शकतं. आणि मग याच्यावरनं या इतिहास इथे आहे आणि भूगोल आहे, मग इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये आपल्याला मराठी घालायचा होता, म्हणून रचना आपण अशा पद्धतीनं फिरवली. इतिहास आणि भूगोलाच्या मध्ये मराठी काय, आणि भूगोल आणि इतिहासाच्या मध्ये मराठी, आपण काय बदलत नाही आहे. ओके. आणि मग या पद्धतीनं हिरवर आले. सोमवारी गणिताचा पेपर, मंगळवारी इतिहासाचा पेपर, बुधवारी मराठीचा पेपर, गुरुवारी भूगोलाचा, शुक्रवारी विज्ञानाचा. ओके. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.